पहिल्यांदा या अभंगामध्ये सांगताना तुकोबरायांनी 2 कर्म सांगितले बर का. बसलेले ऐका, ध्यान देऊन ऐका. आज तुकोबरायांनी 2 कर्म सांगितलेले त्या अभंगात. ते कोणते? एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे काय? तर जे कर्म शास्त्राने आपल्याला करावयास सांगितलेलं नाही आणि आपण त्याचं आचरणही करू नये, त्याला काय म्हणायचं? निषिद्ध कर्म. आणि विहित कर्म म्हणजे काय? जे कर्म आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे आणि आपण त्याचं आचरण करावं, त्याला काय म्हणायचं? विहित कर्म असं म्हणायचं. मग त्यामध्ये विहित कर्मामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत बर का. बसलेली मावश्या हो, मी तुम्हाला 2 कर्म सांगितले आता. कोणते कोणते? एक विहित कर्म, दुसरं निषिद्ध कर्म. आता त्या विहित कर्मामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. कुठले? नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. आता नित्य कर्म म्हणजे काय? तर जे कर्म आपण रोज नित्य नियमाने केलं पाहिजे, नित्य कर्म. जर नित्य नियमाने कोणतं कर्म असतं? सकाळी लवकर उठणे, उठल्यानंतर आंघोळ करणे, दात घासणे, परत देवपूजा करणे, तुळशीला पाणी घालणे, आपल्याकडे जो ग्रंथ असेल त्या ग्रंथाचं वाचन करणे, पठण करणे, ते झालं नित्य कर्म. ते सर्व झाल्यानंतर चहा पाणी नाश्ता करणे, हे नित्य कर्म सांगितलेले. मग नित्य कर्म न करता जर तुम्ही अन्न जरी ग्रहण केलं ना, तर सांगितलेले की कशा प्रकारे? श्वानीच्या विष्ठेप्रमाणे. काही नित्य नेमाविन अन्न खाये तुझी शान. म्हणजे कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याप्रमाणे आहे बर का. जो नित्य कर्म न करता, नित्य नेम न करता जर काही अन्न ग्रहण करेल, तर त्याला कशाची उपमा आहे? श्वानाची उपमा आहे. मग अशा प्रकारे नित्य नेम करावा. अहो, नित्य नेम केल्याने काय होतं? तर जो लक्ष्मी वल्लभ नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणजे जर नित्य नेम जर तुम्ही रोज करत असाल, तर त्या नित्य नेमाचा परिणाम असा होतो की लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे पती, तो आपल्या घरामध्ये काय करत असतो? वास करत असतो. म्हणजे लक्ष्मीचा पती कोण? भगवान श्री विष्णू. भगवान श्री विष्णू जर आपल्या घरात वास करत असतील, तर त्यांच्या मागे 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 लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये येतच असते. म्हणून नित्यनेम करावा. म्हणून नित्यनेम करत असताना महाराज म्हणतात नित्य नेम झाला नित्य कर्म. दुसरं कर्म सांगितलं नैमित्तिक कर्म बर का. बसलेली दुसरं कर्म नैमित्तिक कर्म. या नैमित्तिक कर्मामध्ये सुद्धा 4 प्रकार पडतात बर का. पहिलं जयंती, दुसरं पुण्यतिथी, तिसरं श्राद्ध आणि चौथं पाशिक श्राद्ध. 4 प्रकार. आता जयंती कुणाची असते? जयंती ही देवाची असते, देवाची जयंती असते. दुसरं पुण्यतिथी ही कोणाची असते? पुण्यतिथी संतांची असते. पुण्यतिथी आपली नसते बर का. आपलं असतं ते वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण असते. पुण्यतिथी आपली नसते. पुण्यतिथी संतांची असते. तिसरं वर्ष श्राद्ध, हे आपलं आलं आपल्या देहाचं, आपल्या मानवी रूपात देहाचं. आणि चौथं पाशिक श्राद्ध, जे आपण करत असतो दर वर्षी, त्या प्रकारे पाशिक श्राद्ध. मग हे जयंती का करावी? तर जयंती करण्याचं मागचं कारण काय? जयंती म्हणजे का? तर देव जन्माला येत नसतात, देव अवतार घेत असतात. अवतार घेणं आणि जन्म घेणं फरक असतो. देव अवतार घेत असतात आणि त्यांच्या मनाने त्यांचं ज्या वेळेस काम पूर्ण होतं त्यावेळेस ते पुन्हा माघारी जात असतात. म्हणजे त्यांना कोणाचं बंधन आहे का? नाही, त्यांना कशाचंही बंधन नाही. त्यामुळे त्यांची काय होते? जयंती होते. दुसरं पुण्यतिथी संतांची होते. का? तर पुण्यतिथी संतांची का होते? तर संत जन्माला येताना
तुमच्या आमच्या सारखेच असतात. मानवी रूपामध्ये जन्माला येताना तुमच्या आमच्या सारखेच असतात, परंतु जन्माला येताना त्यांचं काही ध्येय ठरलेलं असतं, त्यांची कामं ठरलेली असतात. म्हणजे ते काम केल्यानंतर ते जाणं. मग संतांचं काम काय आहे? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. म्हणजे आपल्या जगाच्या कल्याणासाठी जे आपला देह जिजावतात असे कोण आहेत? संत आहेत. आणि म्हणून त्या संतांची काय होते? पुण्यतिथी. तिसरं श्राद्ध. हे श्राद्ध कोणाचं असतं? आपल्याच असतं, सर्वांचं. मग हे श्राद्ध करत असताना सुद्धा त्या श्राद्धामध्ये सुद्धा प्रकार आहेत. पाशिक श्राद्ध, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध, बरोबर? त्या श्राद्धांमध्ये सुद्धा महिन्याला, वर्षाला आणि 3 वर्षाला असे श्राद्ध नेमून दिलेले आहेत. मग ते श्राद्ध का करावं? तर तेच आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी सांगितलंय. विठ्ठल वर्ष श्राद्ध केल्याने काय होतं? तर आपण पितरांच्या ऋणातून मुक्त होत असतो. जसं आज आपण एका माता माऊलीच्या वर्ष श्राद्धानिमित्त जमलेलो आहे.